आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी म्हणजे प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीबाबतची। पवित्र अशा अमृत स्नानापूर्वीच चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय। तर 25 ते 30 भाविक हे जखमी आहेत। अनेक भाविक अजूनही बेपत्ता आहेत आणि या पार्श्वभूमीवर सर्व 13 आखाड्यांनी आता अमृत स्नान रद्द केलेले आहे। दुसरी महत्त्वाची आणि लक्ष वेधून घेणारी बातमी ती दिल्लीतल्या दौऱ्यासंदर्भातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये फडणवीस आज सक्रिय सहभागी होणार आहेत आणि फडणवीसांचे आज दिल्लीमध्ये रोड शो प्रचार सभा होणार आहेत। तर दुसरीकडे धनंजय मुंडे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि बीड प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली असताना दिल्लीमध्ये या संदर्भात काय खलबतं होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे दिल्लीतल्या बातम्यांवर आज आपलं लक्ष असणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे जरांगेंच्या आमरण उपोषणाची। मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। जरांगेंची प्रकृती खालावली आहे, मात्र उपचार घेण्यास ते नकार देतात। आमदार सुरेश धस यांच्या शिष्टाईला यश आता मिळणार का, उपोषणावर काही तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्यात आज देशमुख कुटुंब मस्साजोगला परत येणार आहे।